शिवानी मॅडम आहेत? हा, शिवानी मॅम पण आलेले आहेत मॅम. शिवानी मॅम, मॅम रेकॉर्डिंग सुरू आहे, वी कॅन गो अहेड. ओके ओके. अखिल भारतीय इतिहास संकलन समिती महाराष्ट्र पश्चिम प्रांत, मी डॉक्टर वंदना केंजळे सर्वांचं स्वागत करते. स्वराज्य 75 निमित्त व्याख्यानमालेमध्ये आज 8वं पुष्प आहे. मागच्या व्याख्यानामध्ये डॉक्टर शिवानी लिमये यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी आपल्याला माहिती दिली. त्याचप्रमाणे त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी जहाल मतवादी स्वीकार करून त्रिसूत्रीचा अवलंब करून स्वातंत्र्य लढ्यामध्ये कसे कार्य केलं या थोडक्यात परिचय करून दिलेला आहे. आज व्याख्यानाचा उर्वरित भाग त्यांनी प्रस्तुत करावा अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर शिवानी लिमये. Thank you, Vandana madam. I hope I am audible enough. Yes, yes, okay. Yes, properly. Thank you. नमस्कार. आजच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत. याआधी आपण चतुसूत्री आणि त्यामागचा विचार हे आपण पाहिलेला आहे आणि आपण हेही पाहिलं की टिळकांनी कायम सामोपचाराची भूमिका घेतली आणि जहाल मवाळ किंवा हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी त्यांनी कायमच प्रयत्न केले. कारण आपण ब्रिटिशांना संधी दिली तर नक्कीच ते आपली ही चळवळ दडपून टाकतील अशी भीती त्यांना वाटत होती. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी ज्या वेळेला पोर्तुगीजांनी भारतामध्ये आणली त्यावेळेला सगळ्यात जास्त त्याचा वापर हा सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी दरम्यान झालेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर आपल्याला असं दिसून येतं की जनजागृती आणि एक समाजमन जागृत करणं म्हणजे फक्त सामाजिक दृष्ट्या नव्हे तर राजकीय दृष्ट्या सुद्धा यासाठी वृत्तपत्रांचा अतिशय प्रभावी वापर नेत्यांनी केलेला आपल्याला दिसतो. त्या एक्सटेंट पर्यंत की एखाद्या सरकारी नोकराच्या हातात केसरी सापडला या कारणावरनं सुद्धा त्याला नोकरीवरून काढून टाकण्याची उदाहरणं आहेत. म्हणजे इतकी वृत्तपत्रांविषयी ब्रिटिश शासनाच्या मनात दहशत बसली होती. ब्रिटिश पार्लियामेंटची जी काही धोरणं असतील तिथे हुजूर किंवा मजूर पक्षाचं सरकार असेल त्यावरून वृत्तपत्रांची दडपशाही केली जाईल का त्यांना थोडेसे लिबरल अधिकार दिले जातील हेही ठरवलं जात असे. म्हणजे या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला दिसतं की काही वेळेला देशी वृत्तपत्र कायद्यासारखे म्हणजे व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट सारखे कायदेपासून वृत्तपत्रांवर बंधनं घातली गेली आहेत. पण काही वेळेला असंही दिसतं रिपनच्या कालावधीमध्ये की वृत्तपत्रांना फ्री हँड दिलेला होता. लोकमान्य टिळकांनी वृत्तपत्रांचा अतिशय विचारी वापर केलेला आपल्याला दिसतो. वृत्तपत्र हे माध्यम त्यांनी अतिशय प्रभावीपणे वापरलेलं दिसतं. म्हणजे बऱ्याचदा कर्ज काढून ते केसरी सारखं वृत्तपत्र चालवत होते किंवा स्वतः जवळचे पैसे खर्च करून ते हे वृत्तपत्र चालू ठेवत होते. आता आपल्याला सगळ्यांना माहितीये की सुरुवातीला केसरी आणि मराठा, केसरी हे मराठी डेली आणि मराठा हे इंग्रजी डेली ही दोन्ही वृत्तपत्र टिळक आणि आगरकर या मित्रांनी सुरू केलेली होती. पण एकंदरीत भाषेचा वापर आणि धोरणं हे लक्षात घेता आगरकर नंतर टिळकांबरोबर केसरीचं लेखन संपादन याची जी जबाबदारी होती ती सोडली. आगरकरांनी स्वतःचं सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं आणि केसरी आणि मराठा या दोन्ही वृत्तपत्रांची जबाबदारी टिळकांकडे आली. वृत्तपत्रांमध्ये केसरी विशेषतः त्यांनी जो वापर केलेला आपल्याला दिसतो. काही काही उदाहरणं अगदी आवर्जून सांगता येतील की रँड आणि ॲरहर्स्ट यांच्या खुनांमुळे ब्रिटिश सरकार चवताळलं होतं आणि अतिशय लोकांवरती दडपशाही करत होते आणि पिंजून काढलं होतं पुणे अख्खं. त्यांना काही करून माहिती मिळवायची होती की या खुनाचा छडा लावायचा होता. आता अशा परिस्थितीत टिळकांनी अतिशय जपून पावलं टाकणं गरजेचं होतं. कारण कुठल्याही परिस्थितीत लोकमान्य टिळकांसारख्या राष्ट्रीय नेत्याचा संबंध
कुठल्याही प्रकारच्या क्रांतिकार्याशी जोडला जाऊ नये याविषयी ते जागरूक होते. वृत्तपत्रातनं टिळक लिहितात की अशा पद्धतीची घटना होणं हे निंदनीय आहे, मी त्याचं समर्थन करत नाही, पण अशा घटनांनी धास्तावून जाऊन सरकारने लोकांचा विनाकारण छळ करू नये. मुळात अशा घटना का होतात यामागच्या कारणांचा शोध हा सरकारने घेतला पाहिजे. सर्वसामान्य जनतेला छळ करण्यापेक्षा किंवा त्रास देण्यापेक्षा, त्यांच्यावरती बंधनं घालण्यापेक्षा या घटना का होत आहेत अशा पद्धतीचा विचार सरकारने केला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा वृत्तपत्रांचा अतिशय प्रभावी वापर हा सगळ्याच जहाल नेत्यांनी केला. त्यातलं सगळ्यात पहिलं उदाहरण म्हणजे वंगभंग आंदोलन. अमृत बाजार पत्रिकेसारख्या वृत्तपत्रांनी बंगाल प्रांतामध्ये नव्हे तर अख्ख्या देशामध्ये जनमत जागृत केलं होतं. आणि टिळकांनी तर सडेतोड भाषा वापरलेली आहे. प्रसंगी सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, सरकार चालवणं म्हणजे सूड घेणं नव्हे, अशा पद्धतीचे अग्रलेख लिहून टिळकांनी वेळोवेळी त्यांची भूमिका आणि त्यांचा पथ म्हणजे त्यांचा मार्ग काय असणारे हे वृत्तपत्रातनं जनतेपर्यंत पोहोचवलेलं आहे. वंगभंग चळवळीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर सुद्धा लोकमान्य टिळकांनी जसं आधी म्हणलं की कायम सामोपचाराची भूमिका घेत आहेत, तेच इथे पण दिसतं. वृत्तपत्रातनं ते लिहितात की क्षणिक विजयामुळे हुरळून न जाता स्वराज्यासाठी फार मोठा त्याग आणि अग्निदिव्य अजूनही आपल्याला करावं लागणार आहे याची लोकांनी जाणीव ठेवली पाहिजे, असं ते वृत्तपत्रातनं लिहितात की हा एक छोटासा टप्पा आहे आणि आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. काळ येत चालला, सावध व्हा, या अग्रलेखातनं त्यांनी लोकांना ही जाणीव करून दिली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे, हे मी तो मिळवीनच, अशा पद्धतीचं राजकीय लिखाण त्यांनी केलंय. किंवा त्यांच्यावरती ज्या वेळेला राजद्रोहाचा खटला चालवला गेला, म्हणजे टिळकांनीच स्वतः लिहून ठेवलंय की कुठेतरी त्यांना मनात आशा होती की त्यांना इतकी कडक शिक्षा सरकार ठोठावणार नाही, परंतु त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर त्यांनी तुरुंगातूनच अग्रलेखासाठी अतिशय खिन्नपणे हे लिहून दिलेलं आहे की हे जे सरकार आहे म्हणजे न्यायबुद्धीवर आपण त्यांचा विश्वास ठेवू शकत नाही. म्हणजे ही राजकीय ती भारतीय समाजामध्ये घडवून आणण्याचं काम आणि आपण सरकारच्या अन्यायी धोरणांविरुद्ध बोलू शकतो, तो आपला हक्क आहे, हे जनतेच्या निदर्शनास आणण्याचं काम हे लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे. याचाच वापर करून मला वाटतं पुढे ज्याला आपण खऱ्या अर्थाने जन आंदोलन म्हणतो, असहकार आंदोलनापासून, म्हणजे त्याची एक पायाभरणी ही या काळामध्ये झालेली आपल्याला दिसते. आता लोकमान्य टिळकांच्या गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव सुरू करण्यामागची काय भूमिका होती हेही आपल्याला पाहावं लागेल. फोडा आणि राज्य करा या नीतीचा एक भाग म्हणून साधारण 1906 पासूनच ब्रिटिश सरकारने वेगळ्या वेगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये दुहीची बीज पेरायला सुरुवात केलेली होती. मग ती कम्युनल दुही असेल किंवा ती रिलिजियस दुही असेल, जे जातीयवादी असेल दृष्टिकोन किंवा धार्मिक अंगाने ते लोकांमध्ये दुही पेरतायत, पण ती बीज ते मुद्दामून पेरत होते. आणि 1858च्या जाहीरनाम्यामध्ये राणीने नागरिकांना एक खात्री दिली होती की कोणत्याही परिस्थितीत लोकांच्या धार्मिक बाबीत आम्ही हस्तक्षेप करणार नाही आणि सर्व धर्मीयांना राणीच्या राज्यात सारखं वागवलं जाईल. या हमीमुळे तेच धोरण पुढे चालवलेलं दिसतं. नंतरचा सगळा राज्यकारभार आपण बघितला, जे 1857च्या उठावासाठी काही धार्मिक कारण ही निश्चितपणे होती, तर असा भविष्यात पुन्हा उठाव होऊ नये म्हणून फारशी ढवळाढवळ, म्हणजे आपल्याला असं दिसतं की 1857च्या उठावाच्या आधी, स्वातंत्र्य लढ्याच्या आधी मोठे कायदे
सतीबंदीचा कायदा, विधवा पुनर्विवाहाचा कायदा, असे जे मोठे कायदे ते याच्या आधीच झालेले. त्यानंतर अशा प्रकारचे प्रोग्रेसिव्ह कायदे म्हणजे जरी चांगले कायदे असले तरी फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला झालेले दिसत नाहीत. त्याचं कारण हेच की लोकांच्या धार्मिक बाबीत हस्तक्षेप न करण्याचं धोरण होतं. आणि नेमकं हेच टिळकांनी हेरलं होतं की सार्वजनिक सभा, राजकीय सभांवरती ते बंदी घालू शकतात पण धार्मिक कारणासाठी ते बंदी घालणार नाहीत. त्यामुळे आपण एकत्र यायचं असेल तर सभाबंदी, संचारबंदी जरी असली तरी धार्मिक कारण शोधलं पाहिजे. आणि गणेशोत्सव अशासाठी की कलांचं दैवत आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. देशी कला पुनरुज्जीवित होतील, टिकतील, चांगल्या वृद्धिंगत होतील आणि पुढच्या पिढीकडे जातील. कारण आपली भाषा, आपली संस्कृती आपण टिकवली नाही तर तिचं वर्धन होणार नाहीये, ती पुढच्या पिढीकडे जाणार नाहीये. त्यामुळे कलांचं दैवत आहे आणि गायन, वादन, नृत्य कलाकारांना व्यासपीठ मिळेल, लोक एकत्र येतील, विचारांची देवाणघेवाण होईल, हा हेतू त्याच्या मागे होता. आणि अर्थातच शिवजयंती मागचा उद्देश होता की ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वराज्याचं स्वप्न शिवाजी महाराजांनी पाहिलं आणि तरुणांना एकत्र करून त्यांच्यामध्ये ते स्फुल्लिंग त्यांनी चेतवलं, तसंच पुन्हा एकदा तरुणांना जागं करून आपल्या देशासाठी काही काम करण्यासाठी प्रोत्साहित करता येईल का, हा विचार होता. टिळक अतिशय कुशल संघटक होते, हेच त्यांच्या या धोरणामधून आपल्याला दिसून येतं. गणेशोत्सव आणि शिवजयंती हे दोन्ही साजरे करण्यामागची त्यांची भूमिका म्हणजे दुहेरी होती. एक तर धार्मिक कारणासाठी सरकार विरोध करणार नाही आणि दुसरं लोकांच्या विधायक शक्तीला आपल्याला एकत्र आणून त्याचा देशासाठी काय फायदा करून घेता येईल. आता ही जी एक राष्ट्रीय भावना आहे, ही एक स्वराज्याची भावना आहे, ही चेतविली पाहिजे आणि आपल्या इतिहासातनं ती तरुणांपर्यंत गेली पाहिजे, असं त्यांचं मत होतं. राजकीय असंतोषाचे जनक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट. आता हे जे चित्र आपल्याला स्क्रीनवरती दिसतंय, हे चित्र आहे टिळकांनी जो खटला टाकला होता, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट असं त्यांना म्हटलं होतं तर व्हॅलेंटाईन चिरोल या ब्रिटिश लेखकांनी त्याच्या इंडियन थ्रेट या पुस्तकामध्ये. आणि यासाठी टिळकांनी या व्यक्तीवरती मानहानीचा खटला टाकलेला होता, 1 रुपयाचा खटला होता तो. आणि दुर्दैवाने खटला हरले टिळक, पण खऱ्या अर्थाने भारतामधल्या राजकीय असंतोषाचे जनक हे एक बिरुद त्यांना चिकटलं. हा फोटो तो खटला लढवण्यासाठी ज्या वेळेला ते लंडनला गेलेले होते त्यावेळेला घेतला गेलेला आहे. याच दरम्यान लोकमान्य टिळकांनी होम रूल लीग साठीही काम सुरू केलेलं दिसतं. होम रूल लीगच्या शिष्टमंडळाच्या मदतीने भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीस इंग्लंडमध्ये आपल्याला काही पाठिंबा मिळतो का, ही चाचपणी टिळकांनी लंडनमध्ये राहून या खटल्याच्या दरम्यान हे काम केलेलं आहे. आता टिळकांच्या व्यक्तिमत्वाचा पुढचा भाग म्हणजे क्रांतिकारक आणि टिळक. मी या आधीच्याही सत्रामध्ये म्हटलं होतं तसं जहालमतवाद आणि क्रांतिकार्य सीमारेषा अगदी दुसर आहेत, पण टिळक हे अतिशय विचारी होते आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचा शस्त्राचा वापर करून केलेला विरोध याचा संबंध भारतीय राष्ट्रीय सभेशी जोडला जाणार नाही याची ते काळजी घेत होते. म्हणजे जरी मनातून त्यांचा सपोर्ट असेल क्रांतिकारकांना, पण आपल्याला कित्येकदा माहितीये, म्हणजे एकच उदाहरण सांगायचं झालं तर सावरकर फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये विद्यार्थी दशेत असताना त्यांच्या कुठल्या कार्यासाठी त्यांना काही दंड झाला होता आणि तो दंड परेपर्यंत त्यांना महाविद्यालयात बंदी घालण्यात आलेली होती. आणि विद्यार्थ्यांनी देणगी काढून आणि सगळ्यांनी म्हणजे एकत्र येऊन तो दंड भरला आणि
पद्धतीचा दंड विद्यार्थ्यावर लावला जाऊ नये, तेही डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयासारख्या महाविद्यालयात असं टिळकांचं मत होतं. आणि तत्कालीन प्राचार्यांविरुद्ध हे आमचे गुरुजी नव्हेत हा अग्रलेख टिळकांनी लिहिलेला होता. म्हणजे जरी उघड नाही तरी निश्चितपणे क्रांतिकार्याला टिळकांचा पाठिंबा होता. कोल्हापूरचा शिवाजी क्लब असेल, तिथले क्रांतिकारक असतील किंवा पुण्यातले क्रांतिकारक असतील, सावरकरांसारखे, सेनापती बापटांसारखे, त्यांना लंडनला शिकण्यासाठी आणि राहण्यासाठी म्हणजे इंडिया हाऊसमध्ये त्यांना ठेवून, भारत सदनमध्ये त्यांना शिष्यवृत्ती देऊन ठेवून घेतलं जावं, अशा पद्धतीचं पत्र सावरकरांना टिळकांनी दिलेलं होतं. म्हणजे कुठेतरी एक सहानुभूतीचा धागा जरी त्यांच्या मनात असला तरी उघडपणे ते ब्रिटिशांना कोणतीही संधी देत नव्हते. आपल्याला माहितीये चापेकर बंधूंच्या बलिदानाला 125 वर्ष होत आहेत. 22 जून ही ती तारीख आहे. आज 19 जून ही तारीख आहे. आणि चापेकर बंधूंच्या खुनाचाही म्हणजे त्यांनी केलेल्या खुनाचाही सरकार आटोकाट टिळकांची धागे जुळवायचा प्रयत्न करत होतं, पण टिळकांनी ती संधी सरकारला दिली नाही. ही वॉज वाईज इनफ टू अंडरस्टँड की ही संधी आपण दिली तर निश्चितपणे भारतीय राष्ट्रीय सभेवरती सरकार बंदी घालेल आणि आपल्याला आपलं राजकीय कार्य पुढे चालवता येणार नाही. क्रांतिकारक लिखाण असेल किंवा क्रांतिकारकांना जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे त्यांनी मदत केलेली आहे असं आपल्याला दिसतं. टिळकांच्या निकटच्या लोकांपैकी एक खाडीलकर नावाचे कौले बनवण्याचे कारखान्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी जातो आहे असं दाखवून प्रत्यक्षात अस्त्रविद्या आणि बॉम्ब मेकिंगचं प्रशिक्षण घेण्यासाठी नेपाळला पाठवलेलं होतं टिळकांनी. चापेकर बंधूंनी रँडचा वध केल्यानंतरही टिळकांनी अग्रलेखात मत मांडले होते की कोणत्याही पद्धतीने मी समर्थन करत नाही जी घटना घडली तिचं, पण अशा घटना का घडता आहेत याचा सरकारने विचार जरूर करावा. आणि कुठेतरी तरुण मुलांनी अंगीकारलेला हा जो मार्ग आहे क्रांतिकार्याचा, तो त्याचा मनोमन पाठिंबा असला तरी उघड आपण सरकारला कोणतीही संधी देणार नाही आहोत, कारण आपण एक राष्ट्रीय नेते झालेले आहोत याची त्यांना पूर्णपणे जाणीव होती. साधना नाम एकता असं ते म्हणायचे की साधनं वेगळी वेगळी असतील प्रत्येकाची, पण उद्दिष्ट शेवटी सेम आहे आणि ही अचूक दृष्टी टिळकांकडे आहे आपल्याला असं मानता येतं. म्हणजे कुठेही मवाळ आणि जहाल वाद असले तरी ते वैयक्तिक टीका करत नाहीयेत मवाळांवरती किंवा क्रांतिकारकांविषयी अतिशय सहानुभूती मनात असली तरी उघड कुठेही क्रांतिकारकांना आपला पाठिंबा आहे किंवा आपल्याशी त्यांचा संबंध जोडता येईल असे धागेदोरे ते मागे ठेवत नाहीयेत. त्यामुळे साधना नाम एकता हा शब्द त्यांनी स्वतः वापरलेला आहे त्यांच्या वृत्तपत्रामध्ये आणि वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या साधनांचा आणि कार्यपद्धतीचा कुशलतेने वापर करावा लागेल आणि त्याचं भान आपल्याला राखावं लागेल असं ते सांगत होते. म्हणजे आपल्याला कायम दिसून येतं की मवाळ जहाल एक वाद असं आपण म्हणतो किंवा गोखले टिळक वाद आपण म्हणतो, पण गोखल्यांच्या पद्धतींवरती त्यांनी टीका जरी केल्या तरी गोखल्यांचं देशासाठीचं कार्य ते कायम रेकॉग्नाइज करतात. त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातनं लिहून ठेवलेलं आहे किंवा जाहीरपणे गौरव केलेला आहे काउन्सिल हॉलमधील गोखल्यांचं जे कार्य आहे त्याचा. त्याचप्रमाणे क्रांतिकारक तरुणांनाही ते सल्ला देतात आपल्या वृत्तपत्रातनं की अविवेकी साहसापासून आणि वैयक्तिक दहशतवादापासून दूर राहा आणि कळकळीचा सल्ला ते देतात. टिळकांवरील राजद्रोहाचा खटला हा एक टर्नओव्हर ठरला एकंदरीतच अनेक बाबतीत. मुळामध्ये हा खटला खूप गाजला, टिळकांनी स्वतः तो लढला. कुठेतरी ते लिहितात, स्वतः टिळक लिहितात की माझ्या मनात आशा आहे की इतकं अन्यायीपणे सरकार वागणार नाही, पण ज्या वेळेला ज्युरींनी एकमुखाने आणि न्यायाधीशांनी एकमुखाने त्यांना दोषी ठरवलं आणि मंडाले येथे त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा केली गेली,
त्यावेळेला ते काही क्षण बसले खुर्चीमध्ये, पण उठून त्यांनी भाषण केलं नंतर आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला खरंच वाटतंय की तुम्ही न्यायबुद्धीने वागताय आणि आज तुम्ही मला जी शिक्षा दिलेली आहे ती योग्य आहे असं तुम्हाला खरंच वाटतंय का? म्हणजे न्यायदेवतेची आज हार झालीये या शब्दात त्यांनी या खटल्याचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. दुसऱ्या अर्थाने हा खटला त्यांच्यावरचा एक काय म्हणूया आपण टर्नओव्हर ठरला. तो म्हणजे खटल्याचा जो मूळ उद्देश होता ब्रिटिश शासनाचा की टिळकांना भारतीय राजकारणापासून दूर ठेवायचं, म्हणजे हीच पॉलिसी ब्रिटिशांनी ठिकठिकाणी वापरलेली दिसते. म्हणजे पेशवे 1818 मध्ये तैनाती फौजेचा तह स्वीकारल्यावर त्यांना पुण्यातून उचलून कानपूरला नेऊन ठेवतात, किंवा थिबा राजा आहे त्याला त्याच्या देशातनं उचलून महाराष्ट्रात रत्नागिरीत आणून ठेवतात, जेणेकरून स्थानिक लोक जिथे तो इन्फ्लुएन्शियल आहे नेता तिथनं त्याला उचलायचं आणि दुसरीकडे कुठेतरी नेऊन ठेवायचं, जेणेकरून त्याचा एक प्रभाव कमी होईल आणि राजकारणातनं दूर फेकले जातील. आणि असंच झालं. या 6 वर्षांच्या कालावधीत टिळकांनी प्रचंड लिखाण केलं, चिंतन मनन केलं, पण एकंदरीतच शेवटी तुरुंगवास होता हा आणि त्याच्या प्रकृतीवरती अतिशय विपरीत असा परिणाम या राजद्रोहाच्या खटल्यामुळे झालेल्या शिक्षेचा झालेला होता. कारण ते आल्यानंतर पुन्हा फारसे उभारीनी किंवा असे खूप धडाडीने काम करू शकले नाहीत. म्हणजे वयही नंतर झालं आणि पुण्यामध्ये परत आल्यानंतर ते आजारी पडले असं आपल्याला दिसतं. खटल्याची पूर्ण हे संपवून कालावधी संपवून ज्यावेळेला ते पुण्यामध्ये आले त्यावेळेला होम रूल लीगच्या कामासाठी त्यांनी स्वतःला झोकून घेतलं. ॲनी बेझंट यांनी लोकमान्य टिळकांच्या आधी पुढे अशा पद्धतीची चळवळ आपण केली पाहिजे हे मांडलेलं होतं, पण ते काही फारसं नेत्यांना मान्य झालेलं नव्हतं. म्हणजे ज्यावेळेला टिळक तुरुंगात होते त्यावेळेला ॲनी बेझंट यांचा जो काही प्रस्ताव होता तो काँग्रेसने नाकारलेला होता. नंतरच्या काळामध्ये तो स्वीकारला आणि लोकमान्य टिळक परत आल्यानंतर त्यांनी देशभर दौरा केला, झंझावाती दौरे केले आणि ही जी होम रूल लीगची कल्पना आहे, आयरिश होम रूल लीगच्या धर्तीवर इंडियन होम रूल लीग चळवळ त्यांनी भारतामध्ये यशस्वी करून दाखवली. यांनीच पुढे पुढाकार घेऊन नेमस्त, मवाळ आणि समझोता घडवण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या महायुद्धामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ब्रिटिश शासनाचे हात दगडाखाली आहेत, त्याचा फायदा आपण उठवला पाहिजे आणि हीच संधी आहे ज्यावेळेला आपण त्यांना कोंडीत पकडू शकतो, आपल्या फायद्यासाठी त्यांना काही कायदे करायला भाग पाडू शकतो असं लोकमान्य टिळकांचं मत होतं. सप्टेंबर 1915 मध्ये होम रूल लीगची स्थापना झाली आणि या होम रूल लीग म्हणजे दोन लीग झाल्या स्थापन आणि त्या दोन्हीचं एकत्रीकरण 1916 मध्ये झालं आणि 1916 ते 1920 या कालावधीत देशभर झंझावाती दौरे करून टिळकांनी जागोजागी भाषणं करून जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेला टिळक तुरुंगात गेले त्यावेळेला पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रीय सभेवरती मवाळ नेत्यांचं, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळकृष्ण गोखले यांसारख्या मवाळ नेत्यांचं एक इन्फ्लुएन्स तयार झालेला होता. पण होम रूल लीग चळवळीनी पुन्हा एकदा एक काय म्हणूया आशा निर्माण केलेली होती. याच कालखंडामध्ये टिळकांनी एक वेगळी कल्पना मांडलेली आहे ज्याला रिस्पॉन्सिव्ह कोऑपरेशन असं म्हणतात. आता आकडेवारीवरून हे सगळं सिद्ध झालेलं आहे की पहिल्या महायुद्धामध्ये मॅक्झिमम रिसोर्सेस, मग ते ह्युमन रिसोर्सेस असतील किंवा ते लोखंड म्हणजे रेल्वे रूळ साठी
टाटा आयर्न अँड स्टील कंपनीला खूप मोठा त्यांनी काम दिलेलं होतं पहिल्या महायुद्धामध्ये, रेल्वे रूळ तयार करण्याचं. असे नॅचरल रिसोर्सेस असतील मॅक्झिमम भारतातनं गेलेले, आणि कित्येक युद्धोपयोगी वस्तू, ताडपत्री असेल किंवा शस्त्रास्त्र असतील, कित्येक गोष्टी. आपलं युद्ध नसताना पण भारतातल्या लोकांवरती रेशनिंग होतं आणि उरलेलं सगळं धान्य युरोपमध्ये पाठवत होते किंवा लढायला लोक पाठवत होते. टिळकांचा आक्षेप असा होता की सैन्य आमचं आहे, लोक आमचे आहेत, आमच्या सैन्याला युद्धाचं प्रशिक्षण मिळालंच पाहिजे. आयडली किंवा नुसती बसून सैन्य काय करणार आहे, युद्ध सराव पाहिजे, पण तो बरोबरीच्या नात्याने पाहिजे. तुम्ही आम्हाला जागेवर स्वातंत्र्य द्या आणि आम्ही तुम्हाला मदत करतो, आमचं सैन्य पाठवतो, आमच्याकडनं रिसोर्सेस पाठवतो. याला त्यांनी प्रतियोगी सहकारिता असं म्हटलं. म्हणजे तुम्ही काहीतरी आम्हाला द्या, त्या बदल्यात आम्ही मदत करतो. आणि जेव्हा हे मान्य झालं नाही त्यावेळेला गव्हर्नर समोरून उठून रागाने ते काउन्सिलमधनं निघून गेलेले होते. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये की भारतीयांपुढे काहीतरी फेकायचं म्हणून एक रिफॉर्म्सचा एक तुकडा फेकला आणि एकदा युद्ध संपल्यानंतर पुन्हा त्यातला आपल्याला म्हणजे भारत सरकार कायदा 1920चा जो आला, तर त्याच्या आधी रिफॉर्म कायदा आला, त्यानुसार भारतीयांच्या हाती ठोस असं काहीही पडलं नाही आणि भारताचं अनन्वित नुकसान या महायुद्धामुळे झालं. इंग्लंड जरी जिंकलेलं असलं तरी त्यांचंही नुकसान झालं, कारण त्यांच्या भूमीवरती युद्ध झालं. केवळ भारत ही त्यांची वसाहत होता म्हणून ते या युद्धातून तरून निघाले असं आपल्याला म्हणता येईल. मॉन्टफोर्ड रिफॉर्म्स हे पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये जे प्रॉमिस केले होते प्रत्यक्षामध्ये, पण नंतरच्या काळात पाहिलं तर केवळ ते रिफॉर्म्स लष्कराशी संबंधित किंवा ॲम्युनिशन फॅक्टरीशी संबंधित असेच राहिले. त्यात राजकीय असं काही राहिलंच नाही, कारण ज्यावेळेला युद्धात लढायला भारतीय सैनिक गेले त्यावेळेला ब्रिटिश सरकारच्याही हे लक्षात आलं की अतिशय तुटपुंज साधनांवरती आणि तुटपुंज ट्रेनिंगवरती भारतीय सैनिक काम करतायत. म्हणजे भारतीय सैनिकांना अधिक आधुनिक वेपन्स देणं आणि ती चालवायची कशी याचं प्रशिक्षण देणं, या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. रिफॉर्म्स घडवलेत त्यांनी, पण तेही स्वतःच्या फायद्यासाठी. म्हणजे अशा पद्धतीचे रिफॉर्म्स इंट्रोड्यूस केले गेले. नाव जरी भारत सरकार कायदा दिलेला असला तरी प्रत्यक्षात भारतीयांच्या तोंडाला पानं पुसली गेली आणि अतिशय निराश झाले टिळक आणि उजाडलं पण सूर्य कुठे हा अग्रलेख लिहून टिळकांनी त्यांची निराशा ही त्या अग्रलेखातनं निश्चितपणे दर्शवलेली होती. टिळकांना खऱ्या अर्थाने आपण ज्ञानोपासक म्हणू शकू. शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोणत्याही प्रकारचं मानधन न घेता ते अगदी ग्रासरूट लेवल ज्याला आपण म्हणतो, शाळेतला शिक्षक, ते सुद्धा बनले होते. खरं तर त्यांच्यासाठी पायघड्या घालून खूप मोठी छान पगाराची नोकरी पण त्यांना मिळाली असती, पण त्या पलीकडे जाऊन लोकांना कायदेशीर सल्ला देणे, मदत करणे किंवा सरकारचे जे वेगवेगळे ऍक्ट्स आहेत, जसं की फेमिन ऍक्ट होता, त्याची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविणे की तुम्हाला कसा फायदा घेता येईल, अशा पद्धतीचं काम टिळकांनी केलेलं आहे. मंडालेला त्यांना ज्या वेळेला तुरुंगात ठेवलं गेलं होतं त्यावेळेला गीता रहस्य असेल किंवा त्याच्या आधी त्यांनी आर्क्टिक होम टू वेदास हा एक अतिशय काय म्हणूया आपण वेगळा विचार मांडणारा, म्हणजे खगोल, संस्कृत, इतिहास अशा अनेक बाबींचा अभ्यास करून आणि सतत अभ्यास करून त्यांनी हा मांडलेला निबंध आहे. गीता रहस्य आहे. कर्मयोग सिद्धांत ते गीता रहस्यातनं की आता आपल्याला काम करणं गरजेचं आहे, फळाची कुठल्याही अपेक्षा न करता काम करणं गरजेचं आहे. काळानुसार ते जनजागृती पण करतायत आणि ज्ञानोपासना करतायत. खऱ्या अर्थाने ते ज्ञानोपासक टिळक असं सुद्धा आपण म्हणू शकू. लोकमान्य टिळकांचं कार्य खूप मोठं आहे.
आणि एकंदरीतच त्यांचा जो कालावधी आहे म्हणजे न्यायमूर्ती रानडेंच्या पासून त्यांनी पुणे सार्वजनिक सभेमध्ये आधी काम सुरू केलेलं आहे आणि स्वतः आदर्श घालून दिलेत. म्हणजे देशी व्यायाम ते स्वतः करायचे, तिथपासून ते त्यांचा देशी पेहराव इथपर्यंत आपल्याला दिसून येतं. किंवा एक नोकरी सोडून अतिशय साधी शिक्षकाची नोकरी, कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता किंवा खिशातून पैसे घालून केसरी सारखं वृत्तपत्र चालवणं, म्हणजे एक म्हणूया ना आपण की राजकीय आकांक्षांचा एक राजकीय नेता कसा असावा, की मी स्वतः एखादी गोष्ट करतोय आणि मग लोकांना सांगतोय की तुम्ही असं करा, हे फॉलो करा, आणि मी न घाबरता सरकारला बोलतोय, मी तुरुंगवास भोगलाय, अशा पद्धतीचा एक आदर्श त्यांनी घालून दिलेला आपल्याला दिसतो आणि एक पार्श्वभूमी त्यांनी तयार केलेली दिसते. आणि हेच पुढे सगळे जर का आपण बघितले, स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार, हेच मुद्दे पुढे असहकार आणि सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये अधिक मोठ्या प्रमाणावर विस्तृतपणे राबवले गेले आणि ही चळवळ जन आंदोलनाचं स्वरूप घेऊन भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी लढली गेली, हे आपल्याला दिसतं. ही संधी मला दिल्याबद्दल इतिहास संकलन समिती पश्चिम प्रांत मनापासून आभार मानते आणि इथे थांबते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर शिवानी लिमये. मागचं आणि आत्ताचं 2 व्याख्यानांमध्ये डॉक्टर शिवानी लिमये यांनी लोकमान्य टिळक यांचा स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग कसा होता, त्यानंतर त्यांनी जहालमतवादी भूमिका का स्वीकारली, कारण त्यांना एकतर काँग्रेस पक्षावर विश्वास राहिला नव्हता, परत भारताची आर्थिक हानी व्हायला लागलेली होती किंवा अतिशय पाश्चातीकरण चाललं होतं, त्यामुळे त्यांनी जहालमतवादी भूमिका स्वीकारली. त्यानंतर चतुश्रुतीचा कसा वापर केला त्यांनी, आणि त्यानंतर त्यांनी मराठा केसरी वृत्तपत्राचा उपयोग करून स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्याचा सहभाग कसा घेतला, त्यामध्ये अग्रलेख लिहिलेले आहेत. त्यानंतर त्यांच्यावर अनेक खटले इंग्रजांनी लावले होते, परंतु त्यातूनही त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये कसा सहभाग दिलेला आहे. तुरुंगात राहून, मंडाले सारख्या तुरुंगात राहून सुद्धा त्यांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला. म्हणजे यातून त्यांची स्वातंत्र्य लढ्यामधली भूमिका तर होतीच, परंतु ते ज्ञानोपासक पण कसे होते, हे जे 2 व्याख्यानं झाली, 7वं आणि 8वं पुष्प या व्याख्यानमालेतलं, त्यात डॉक्टर शिवानी लिमये यांनी ओघवत्या भाषेमध्ये टिळकांचं कार्य आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, सुंदर भाषेमध्ये, सुटसुटीत. त्याबद्दल मी इतिहास संकलन समितीच्या वतीने, महाराष्ट्र प्रांताच्या वतीने धन्यवाद व्यक्त करते. तसेच आपले जे सर्व श्रोते आहेत त्यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद इथं व्यक्त करते. आणि पुढचं जे व्याख्यान आहे 26 जूनला, तर त्या व्याख्यानात सर्वांनी परत एकदा अशाच पद्धतीने सहभाग दाखवावा अशी सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद.